नमस्कार मित्रांनो, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. बऱ्याच दिवसांनी पुन्हा आता या रूटला बाहेर पडलोय आणि पावसाळा सुद्धा आता बऱ्यापैकी गेला असं म्हणायला हरकत नाही. गेल्या 4 दिवसामध्ये आता पाऊस नाहीये. पावसाने आतापर्यंत सगळ्यांना चांगलं झोडपून काढलं, तरी अजून काही ठिकाणी पाऊस आहे. रत्नागिरीतला जरा आता थांबलाय पाऊस. आता आपण नॅशनल हायवे 166 रत्नागिरीतल्या परटवण्यापासून आपण सुरुवात करतोय. परटवण्याचे जंक्शन आता आपण क्रॉस करतोय आणि आता आपण नॅशनल हायवे 66 ला निघालोय हातखंब्याच्या दिशेने. तर इथला एरिया जो हा मधला खूप कामाचं तसं बघितलं तर पेंडिंग काम आहे. आता कदाचित पाऊस संपल्यानंतर जरा जोर पकडतील असं म्हणायला हरकत नाहीये. बघूया काय काय होतंय. पण पावसामध्ये पूर्णच बंद होतं. इव्हन म्हणजे पावसाच्या आधीपासून ते बऱ्यापैकी बंदच राहिलंय काम. रस्ता सुद्धा सगळा चाळण झालेला आहे. नॅशनल हायवे 166 म्हणजे मिर्या नागपूर हायवे असं त्याला म्हटलं जातं. रत्नागिरीतलं मिर्या म्हणून गाव आहे. मिर्या बंदर होतं पूर्वी तिथे. तर तिथून हा हायवे कोल्हापूर, सोलापूर असा करून नागपूर पर्यंत जातोय. आणि आता आपल्याकडची परिस्थिती मी थोडासा एक आढावा घेतो. म्हणजे मी बघितलं त्यावरून सांगतो तुम्हाला, किंवा काही दोघांनी मला जे सांगितलं. हा जो पहिला एक टप्पा आपण असं धरूया की रत्नागिरी हातखंबा. तर रत्नागिरी हातखंबामध्ये इथलं रत्नागिरीचं सुरुवातीचं जे काम आहे हे थोडंसं स्लो आहे. काही ठिकाणचं काम झालंय, पण जिथं रेंगाळलंय काम ना ते तसं रेंगाळूनच राहिलंय. तिथे अशी प्रगती काही दिसत नाहीये. परंतु बाकी अनेक ठिकाणी काम झपाट्याने झालंय, व्यवस्थित झालंय. रत्नागिरी हातखंबा हा जर एक पहिला पार्ट घेतला इथला आपण, तर असं म्हणायला हरकत नाही की जवळजवळ 80% काम झालेलं आहे. 70 ते 80%. आता इथे सुद्धा डाव्या हाताला कामाची गती जरा होती मध्यंतरी. आता आज नाही कोण दिसत इथे, कारण तो डोंगर फोडायचा होता तो फोडून झालेला दिसतोय. आणि रुंदीकरणाचं तिकडे जरा दिसायला लागलंय काम काही ना काहीतरी. त्याच्यानंतर हातखंबा ते पाली हा जो दुसरा टप्पा बघितला आपण, तिथेही बऱ्यापैकी काम झालंय. पालीतल्या पुलाचं काम चालू आहे. त्याच्यानंतर पालीच्या अलीकडे थोडं घाटीतलं काम सुरू आहे, पण बाकी काम बऱ्यापैकी झालंय. पाली ते साखरपा याच्यामध्ये जर बघितलं तर पाली सोडल्यानंतर बरंच काम झालंय. पुढे घाटापर्यंत काम आहे साखरप्याच्या अलीकडे. आणि घाटामधलं पुलाचं काम चालू आहे, कारण ते आता गाव जे आहे हे सगळं बायपास व्हायचंय. तिथे पुलाचं काम चालू आहे. आणि पुढे गेलात की मग साखरप्यापर्यंत सुद्धा बऱ्यापैकी काम आटपलेलं आहे. हे खूपच झालंय काम. म्हणजे पाली साखरपा रोड जर घेतला आपण तर तो सुद्धा जवळजवळ 80% काम झालेलं आहे. 20% काम मधले जे पॅच आहेत ते राहिलेत. साखरप्यातनं पुढे मलकापूर पर्यंत म्हणूया आपण, त्या आंब्यापर्यंत म्हणूया. आंबा घाटातलं काम चालू आहे आणि त्याला वेळ लागणार आहे. कारण आंबा घाट आता पहिल्यांदा असं समजलं होतं मला की तो फोडणार सगळा आणि रस्ता बनवणार. पण आता मध्यंतरी न्यूज आली की तिथे टनेल होणार आहे. ते 2 किंवा 3 अशी काहीतरी मला वाटतं टनेल्स आहेत, नक्की माहिती नाहीये. पण टनेल होणार एवढं नक्की झालंय, कारण त्याच्या सर्वेची ऑर्डर निघालेली आहे. टनेल कसा आणि कुठून न्यायचा याच्या सर्वेचं काम आता लवकरच चालू होणार आहे तिथलं. बाकी जिथे घाट फोडण्याचं काम आहे आणि रस्ता करण्याचं, तिथे सुद्धा मध्ये मध्ये पॅचेस बऱ्यापैकी झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे मागच्या वेळी मी ज्यावेळी घाटातनं आलो त्यावेळेला खड्डे फार नव्हते. अगदी पूर्ण फुटलेला रस्ता जो होता त्याच्यापेक्षा खूपच चांगला रस्ता होता. खड्डे भरले होते, त्यामुळे तसा काय अगदी खूप त्रास तिथे तुम्हाला सहन करावा लागणार नाही. आंब्यातनं पुढे मात्र, आता पुढे मी गेलेलो नाही अजून, पण आंबा ते कोल्हापूर ह्या रूटमध्ये मात्र मला अनेकांकडून कळलं की अत्यंत वाईट परिस्थिती रस्त्याची आहे.
म्हणजे रस्ते फोडून झाले, पण पहिलं रस्त्याचं काम जे होतं ते फोडून झालंय रुंदीकरणासाठी. थोडंफार काही ठिकाणी सपाटीकरण झालंय, पण नवीन रस्त्याचं काम मात्र अजून कुठेही नाही. तर तिथे अवस्था म्हणाले फार कठीण आहे. तर असं कोल्हापूरपर्यंत मला समजलेलं काम, आणि कोल्हापूरपासून सोलापूरमध्ये मात्र रस्ता एकदम सुसाट झालेला आहे असं मला आजच एकाने सांगितलं. आजच एक जण त्या रूटवरनं आलेले आहेत, त्यांनी मला सांगितलं की सोलापूर कोल्हापूर हा जो मधला पॅच आहे हा सगळा व्यवस्थित झालेला आहे. अगदी किरकोळ मनाने कामं राहिले, बाकी रस्ता पूर्ण आहे. तर आता आपण इथे आलो चंपक मैदानाजवळ. इथे सुद्धा आता तो मधला जो पॅच आहे तिथे थोडासा तो पुलाचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तो राहिलाय. आणि आता चंपक मैदानामध्ये आपण एंट्री करतो. चंपक मैदान डाव्या हाताला राहिलं. इथे सुद्धा आता बघायला गेलं तर दोन्ही बाजू झालेल्या आहेत, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. आणि असं अगदी तुम्हाला मजगाव रोडचं जे जंक्शन येतं तिथपर्यंत हा रस्ता झालेला आहे. फक्त पलीकडे काय झालंय की पुढचा कनेक्टिंग पार्ट झालेला नाही, त्याच्यामुळे ती बाजू त्यांनी बंद ठेवली, एक साईड ओपन करून दिलेली आहे. पण माझ्या अंदाजाने पलीकडची बाजू सुद्धा आता लवकरच ओपन करतील ते, आणि मग पुढे गेला थोडं डायव्हर्जन काढतील, कारण तो मधला ब्रिजचा पोर्शन व्हायचा आहे अजून. तर इथे मात्र रस्ता सुसाट आहे, काय प्रॉब्लेम नाही. इथे पुढे गेल्यानंतर मी आता इकडनं हे डाव्या हाताला दिसतंय सगळं चंपक मैदान. हा उजवीकडचा जो रस्ता येतोय हा जातो उद्यमनगर. इथे डायव्हर्जन आहे. रात्रीच्या वेळेस हे जरा समजत नाही, थोडं इथे काळजी घ्या, कारण तो डायव्हर्जनचा बोर्ड थोडा डावीकडे आत गेलाय. स्पीडमध्ये काही जण असे पटकन समोर येतात, तिथे जरा डायव्हर्जन आहे, म्हणजे आपल्याला इकडच्या बाजूला येता येतं. इथे रस्ता बघा सुसाट झालाय. डिवायडरचे काम इथपर्यंत झालंय, पुढचं आता चालू होईल. इथपर्यंत डिवायडर पण घालून झालाय. आणि हा रस्ता आता जिथे संपतो मजगाव जंक्शनच्या थोडा अलीकडे, तिथे मात्र मग त्या ब्रिजचं काम असल्यामुळे थोडं ते स्लो झालंय, काम रेंगाळलंय. तिथपर्यंत तर तुम्हाला इथे आता काही प्रॉब्लेम नाहीये. तिथे सुद्धा पुढे बघा डायव्हर्जन आहे, आणि हे थोडा एक फसवा प्रकार येतो बघा. त्या समोरनं गाड्या येत आहेत, पण त्यांना इथे डायव्हर्जन दिलंय. इथून ते डावीकडे आत जातात, पण आपल्याला पटकन ते वाटतं का आपल्या अंगावर समोर येत आहेत, पण त्यांना तिकडची बाजू बंद आहे, त्यामुळे ते ह्याच रोडने येतात आणि मग डायव्हर्जन घेऊन आत जातात. हा बघा इथपर्यंत रस्ता झालेला आहे. हे आता ब्रिजचं काम व्हायचं इथलं, त्याच्यामुळे काय झालंय हा मधला पॅच जरा खराब आहे, आणि पुढे सुद्धा रस्त्याचं काम जे ते व्हायचंय. हा मधला जो रस्त्याचा पॅच आहे तो सगळाच व्हायचा आहे. तर हे आलं मजगाव जंक्शन. इथून डावीकडे मजगाव रोड म्हणजे एअरपोर्ट रोड म्हणतात, आणि इथूनच तुम्ही उक्षी मार्गे संगमेश्वरला जाऊ शकता. आणि इथून उजवा रस्ता हा जातो मारुती मंदिरकडे, म्हणजे रत्नागिरी शहराकडे. आणि आता आपण सरळ जातोय साळवी स्टॉपकडे. इथे उजवी बाजू इथपर्यंत झाली आहे करून. पुढे माझ्या मते तो पुलाचा भाग असणार आहे, कनेक्टिंग पार्ट, त्याच्यामुळे इकडे पुढचं अजून काम काही झालेलं नाहीये. हा एवढाच मधलाच छोटा पॅच करून ठेवलाय. इकडे सुद्धा उजवी साईड पुढची काहीच नाही झाली. आणि ह्या रत्नागिरीच्या टोले जंग इमारती, आमच्या बालपणी आम्हाला फक्त आणि फक्त बैठी घरं बघायची सवय होती. कौलारू बैठी घरं, जास्तीत जास्त 2 मजले, क्वचित माझ्या मते 3 मजली बिल्डिंग होती. नंतर मग अपार्टमेंट युग सुरू झालं, आणि ग्राउंड+2 अशा अपार्टमेंट्स चालू झाल्या. कारण त्यावेळेला कसं हा भूकंप प्रवण क्षेत्र असं म्हणतात त्याला, अर्थक्वेक झोन, त्याच्यामुळे ग्राउंड+2लाच परमिशन होते. आता ह्या कुठनं परमिशन देतात यांना काय माहिती ना बाबा, का नियम बदललेत सगळे. पण आता 11-11 मजली 12-12 मजली टॉवर्स व्हायला सुरुवात झाली रत्नागिरीत सुद्धा. तर आता इथनं पुढचा रस्ता चांगला आहे तो साळवी स्टॉप पर्यंत. साळवी स्टॉप ते JK5 संपतं,
आणि तिथून पुढचा जो MIDCचा थोडासा भाग आहे तिथपर्यंतचा रस्ता मात्र अजून झालेला नव्हता. आज बघूया त्याची अवस्था काय आहे, पण तो मध्ये नव्हता झालेला. पण इथे मात्र साळवी स्टॉप पर्यंतचा रस्ता आहे हा व्यवस्थित पुढे. इथे आता आलं साळवी स्टॉप. त्यावेळी आमच्या लहानपणी साळवी स्टॉप वगैरे म्हणजे खूप लांब कुठेतरी आपण जातोय असं वाटायचं. मुळात अधेमध्ये काही वस्ती नव्हती, अगदी किरकोळ एक दोन घरं असायची. आता कसं सगळ्या बिल्डिंग मध्ये झाल्या, मधले सगळे एरिया त्यांनी कव्हर करून टाकले, बंद झाले बिल्डिंगने. त्यामुळे लांब कुठे जातोय किंवा बाहेरचा एरिया आहे तो असं आता वाटतच नाही. हे साळवी स्टॉपचं जंक्शन आलं. इथून आता आपण जाणार डावीकडे आणि साळवी स्टॉप कडनं उजवीकडे जातो रस्ता, तो परत रत्नागिरी सिटी मध्ये जातो. इथे उजव्या हाताला चिरायू हॉस्पिटल, रत्नागिरीतले प्रसिद्ध डॉक्टर चव्हाण त्यांचं हे हॉस्पिटल. स्टँडच्या समोर त्यांचं जुनं हॉस्पिटल होतं, आता ती इमारत पाडायला घेतली. पण हे हॉस्पिटल सुद्धा बरीच वर्ष आली इथे चालू करून, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आणि आता इथे डावीकडे बघा एक खूण आता मिटत आली पूर्ण, ती म्हणजे इथली JK फाइल्स कंपनी. झालं सगळं पाडून झालं बघा. हे आता एवढेच अवशेष शिल्लक राहिलेत बाहेरच्या भिंतीचे, बाकी आता सगळी बिल्डिंग पाडून झाली. तिथे आता काहीतरी नवीन प्रोजेक्ट येतोय असं ऐकलं मध्यंतरी. तिथे आता पाऊस संपल्यावर हे कलमवाले आले, सगळे कलम घेऊन बसतायत. JK फाइल्स नंतर हा मधला छोटा एक पॅच आहे, हा जरा खराब आहे. इथे सुद्धा ते फ्लायओव्हरचं काम चालू आहे. एक साईड आता झाली, ओपन केली आहे, दुसऱ्या साईडचं मात्र काम पूर्ण व्हायचंय. त्याच्यामुळे हा फ्लायओव्हर इकडचा ओपन जरी केलेला असला तरी वरचा सरफेस थोडा रफ आहे. हा सुद्धा एकेकाळचा MIDCचा पोर्शन, तो आता दिसणार नाही आपल्याला. भविष्यात MIDCचा रस्ता आता खालनं जाईल, आपण वरनं जाणार. आणि आता इथून हा सगळा भराव घातून केलेला रोड आहे, ही एक बाजू झाली आहे. आणि नंतर मग पुढचा परत जो रस्ता आहे त्याचं काम अजून नाही सुरू झालेलं, त्याच्यामुळे परत कडबडीत रस्ता आहे मधला. त्यांचं काहीतरी रस्त्यात पडलं गाडीवरून, त्यामुळे ते धावत आले परत, कागद पडला कसला तरी. इथे सुद्धा सगळा भराव येणार आहे, कारण इथे संरक्षक भिंती बघा डाव्या साईडला घालून झाले आहेत. याचा अर्थ इथे पण सगळा भराव आहे, भरावाचाच एरिया आहे हा. त्यामुळे माझा अंदाज इथे सुद्धा वेळ लागणार काम व्हायला आहे. आणि कसं होतं की हा मुख्य रस्ता आहे रत्नागिरीत येण्याचा, त्याच्यामुळे हा बंद तर अजिबात ठेवू शकत नाही कुठल्याही परिस्थितीत. शेवटी कसं होतं की एखादा रस्ता पूर्ण बंद केलेला आणि ठेकेदाराला मिळालाय तसं काम करायला, तर ते पटापट काम होतं. पण इथे तसं नाहीये, ट्रॅफिक आहे, ते सगळं मॅनेज करायचंय आणि पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला रस्ता बनवायचा. नाही म्हटलं तरी ते थोड्या अडचणीचे विषय असतात. मगाशी सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं की रत्नागिरीमध्ये जरा थंडी पडायला लागली, पण ते एक सांगायचं त्याच्यात राहून गेलं, सकाळची वेळ, रात्र आणि सकाळ. दुपारनंतर मात्र जरा गरमा जाणवतोय. इव्हन आत्ता बाहेर मला जरा हीट चांगली जाणवते, म्हणजे हातावर माझ्या बाहेरनं ऊन येतोय, पण तो जरा चटका जाणवतोय.
इकडची एक बाजू झाली, पलीकडची अर्धवट झालेली आहे. पुढचं कनेक्शन नाहीये त्याला. पण हा डाव्या हाताला मोठाच्या मोठा दिसतो. हा सर्व्हिस रोड आहे असं वाटतंय मला. पण तो एकाच बाजूचा कसा, मग पलीकडे सर्व्हिस रोड आहे की नाहीये काय कळत नाहीये. आता आपण रेल्वे पुलापाशी आलोय. इथे सुद्धा रेल्वे पुलाच्या इथलं काम व्हायचंय. त्याच्यानंतरचा मधला पॅच जरासा झालाय. कुवारबाव तिथला मात्र पॅच पूर्णच व्हायचा आहे. तिथे सगळा धुरळ आहे प्रचंड. ह्या वळ्या 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 पडलेला रस्ता, वळ्या वळ्यात न जायचं. हा थोडासा मधला झालेला पॅच असो. इथे डाव्या हाताला डीमार्ट आहे. डीमार्टची बिल्डिंग. बाकी कुठे नाही, पण इथे गर्दी मात्र कायम असते, तुफान गर्दी. पलीकडे प्लास्टिक घालून झालंय याचा अर्थ तिकडच्या लेनचं काम झालंय. म्हणजे तो सर्व्हिस रोड आहे तिकडचा, पण त्याचं काम झालेलं दिसतंय. प्लास्टिक घालून झाकून ठेवतात. हा रस्ता आता इथपर्यंत झाला. आणि आता पुढे कुवारबावच्या इथनं मात्र उजवी साईड झालेली होती. डावीकडचं काम आधी करू शकत नाही, कारण उजवी साईड पूर्ण झाल्याशिवाय ट्रॅफिक तिकडे डायव्हर्ट जेव्हा होईल तेव्हा ते डाव्या साईडचं काम सुरू करतील. इथे हे ट्रक, हा सगळे लोडेड ट्रक आहेत आतमध्ये चालले. बहुतेक काहीतरी धान्य बिन्य आलेलं दिसतंय. फुल लोडेड ट्रक आहेत. चौदा चाकी ट्रक आहेत, 14 चाक. इथले जरा खड्डे माझ्या मते भरलेले दिसत आहेत. रफ आहे, नाही असं नव्हे, पण खड्डे होते ते जरा भरलेत. आणि हे कुवारबाव आता इथे सुरू झालंय. उजवी बाजू जी आहे ती काही ठिकाणी पूर्ण झाली आहे. मधला एक पॅच राहिला. मला वाटतं इथे गटाराचं वगैरे काम असणार आहे अंडरग्राउंड, त्यामुळे तो मधला पॅच सोडला. आणि ते पुढे चढावात मात्र पुढे सगळा पॅच सोडूनच दिला, अजून काहीच नाहीये. एक साईड जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आता आपण जातो या रस्त्याला ते हात लावणार नाही. आणि मस्तपैकी लसणाच्या फोडणीचा वास येतोय. हा 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 हा. कुठेतरी बटाटा वडा तळणीला टाकायची सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात. त्याची फोडणी करून झालेली. इकडचं काम आता जरा सुरू झालंय. मध्ये काहीच नव्हतं, आता फोडायला सुरुवात झाली आहे. इथे कसं होणार आहे, पुढे रेल्वे स्टेशन आहे, त्याच्यामुळे सर्व्हिस रोड जे आहेत ते पण त्यांना मोठेच ठेवायला लागणार आहे. पण ज्यांना रेल्वे स्टेशनला जायचंय त्यांना एंट्री पॉइंट आधी असणार आहे. इथे अगदी रेल्वे स्टेशनच्या रस्त्याच्या तोंडावर आल्यावर एंट्री पॉइंट नाही ठेवणार ते. काही मीटर 100 मीटर वगैरे आधीच ठेवायला लागणार आहे, त्यामुळे तिथे रुंदच राहणार त्यांना रस्ता.
आणि इथे डावीकडे आहे रेल्वे स्टेशन. हा रेल्वे स्टेशनचा स्टॉप आला. आपल्याला काय कुठे रेल्वेनी जायचं नाही, मग आपण सरळ जाऊया आपल्या मार्गावर. इथून रस्ता मात्र व्यवस्थित आहे, हातखंब्यापर्यंत काही प्रॉब्लेम नाही. सगळा रस्ता एकदम ओके. आता पुढे मी मध्ये मध्ये अपडेट देतो. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शक्यतो स्किप करत नका बघू. पूर्ण जेवढा व्हिडिओ तुम्ही बघाल तेवढी सगळी पण माहिती पण मिळेल. मध्ये मध्ये मी काय टिप्स देतो त्या पण मिळतील. कृपा करून पूर्ण व्हिडिओ बघा. पुढे आल्यावर आता पुढचा अपडेट देतोच. आता आपण आलो इथे कारवांच्या वाडीजवळ. इथे सर्व्हिस रोडची कामं चालू आहेत, अजून झाली नाही आहेत सर्व्हिस रोड, पण दोन्ही बाजू आपल्या हायवेच्या मात्र पूर्ण आहेत. त्याच्यामुळे इथे ट्रॅफिकला काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे हा कारवांची वाडी बस स्टॉप. आणि इथून पुढे आता मधला पॅच व्हायचा होता. आता बघूया, इथे बघा झालेला दिसतोय. निदान तिथे धुरळा उडतोय तिथपर्यंत झालाय. हा मधला पॅच जरा थांबला होतं काम, हे सुद्धा झालेलं आहे इथे. आणि आता इथपर्यंत झालाय, हे थोडा पुढे आलाय असं म्हणायला हरकत नाही. इथून आता पुढे महालक्ष्मी मंदिराचा मधला जो पॅच आहे हा अजून व्हायचा आहे. तशी म्हणजे हालचाल काही दिसत नाही इकडे. आणि मंदिर ओलांडून आपण पुढे गेलो, पुढे मात्र मग झालेलं आहे सगळं काम. खेडशी नाक्याला फक्त त्यांनी दुसरी बाजू ओपन नाही केलेली. आता बघूया या व्हिडिओत दोन्ही बाजू ओपन केल्या का अजून एकच बाजू ओपन आहे. हे आलं महालक्ष्मीचं मंदिर, स्वयंभू देवस्थान. हा इथला जो रस्ता आहे मधला एवढाच पॅच जरा अजून खराब तसाच आहे. आता इथून मात्र रस्ता झालाय. पलीकडची जी बाजू आहे ती पण झालेली आहे, पण अजून ती ओपन नाही का केली आहे. बहुतेक त्याचं काही थोडंसं किरकोळ काम राहिलंय, त्याच्यामुळे कदाचित ती ओपन नाही केलेली. पण हा रस्ता मात्र आता व्यवस्थित आहे. इथे खेडशी नाक्याला मगाशी मी जे म्हटलं तसंच आहे बघा. इकडे अजूनही डावी साईड ओपन नाही केलेली. आता आला खेडशी नाका. इथे डाव्या साईडचं काहीतरी काम त्यांचं राहिलेलं आहे पेंडिंग. हा मधला भाग जो आहे हा काहीतरी पेंडिंग आहे. कारण इथून काय झालंय तर रस्ता आला आपला खूप उंच, आणि प्रत्यक्षात आत जाणारी लोक जी आहेत खेडशी नाक्यावरून डाव्या हाताला, त्यांना तो बहुतेक जड मोठा होतोय. तिथे काहीतरी करायचं असणार आहे असा माझा अंदाज आहे. त्याच्यामुळे तिथलं काम मात्र जरा रेंगाळलंय. खेडशी नाक्यावरनं पुढे मात्र रस्ता आता मला तरी नाही वाटत मध्ये काय राहिलंय काम. हातखंब्यापर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये, ओके सगळा रस्ता. इथे आता आपण आलो चांदसुर्या पॉइंट. इथे मागे मला ड्रोन शॉट घ्यायचे होते, परंतु ज्यावेळेला तुम्ही नेटवर्कशी कनेक्ट करता ड्रोनला त्यावेळी त्याची जी काही लिमिटेशन्स असतात, जॉग्राफिकल लिमिटेशन्स, ही तो स्कॅन करतो आणि तुम्हाला मेसेज देतो. तसा मेसेज येतो इथे की हा रिस्ट्रिक्टेड झोन आहे, त्या इथे ड्रोन उडवायचा नाही. आणि अगदी तुम्हाला काही समजा ड्रोन उडवण्याची गरज भासत असेल तर परवानगी घ्यायची असते. तुम्ही कशासाठी ड्रोन उडवताय, कधी उडवणार, म्हणजे कुठल्या दिवशी उडवणार वगैरे सगळं देऊन ती परमिशन घ्यायला लागते. असाच आपला घेतला पिशवीतनं काढला ड्रोन आणि उडवला, शक्यतो करायचं नाही. रिस्ट्रिक्टेड झोन आहे म्हणजे काहीतरी तिथे असणार आहे महत्वाची गोष्ट, ज्याच्यामुळे त्याला रिस्ट्रिक्शन्स आहेत. आणि आता इथे आपण दोन डोंगरांच्या मधनं निघतोय. पहिला आपला रस्ता उजव्या हाताचा जो डोंगर दिसतोय त्याच्या उजवीकडून फिरून तिकडनं वर येत होता. आता मात्र आपण सरळ चाललो. हे दोन डोंगर मधला जो मोठा डोंगर होता
तो मधनं कापून रस्ता झालाय मधनं. आपल्याला पुढे जायला पण तसा अजून थोडा प्रॉब्लेम असा आहे की 2 ट्रक आहेत समोर, त्यामुळे अशा परिस्थितीत गाडी पुढे न नेलेली परवडेल, कारण समोरनं ट्रॅफिक आहे. आणि इथे एक लक्षात घ्या, आपल्याला एका नाही 2 ट्रकना ओव्हरटेक करून पुढे जावं लागणार आहे. झालं, इथे रस्ता होईपर्यंत काहीतरी फोडले नाही. पाण्याची पाईपलाईन टाकतायत, पण हे यांना आधी नाही सुचलं. आमच्याकडे सगळं असंच आहे, रस्ता होतोय कधी आणि आम्ही फोडायला येतोय कधी. हा समोरनं माझ्या मते CNGचा ट्रक चाललाय. आणि इथून मात्र आता दोन्ही बाजू झाल्यात, पलीकडचा रस्ता आणि इकडचा रस्ता. त्यामुळे हातखंब्याच्या इथपर्यंत आता काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला आरामात तुम्हाला जाता येतोय. आता हातखंब्याला आपण आलो, हातखंबा किटा. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि आपलं आत्तापर्यंत सहकार्य मला जे मिळालं त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. असं सहकार्य पुढपर्यंत मिळेल अजूनही, अशी आशा बाळगतो. आणि हा व्हिडिओ आता इथे थांबवतो. तर इथे आलं की मात्र अजून समोर मला ते हॉटेल दिसतं. वनविहार हॉटेल. त्या सगळ्या जुन्या आठवणी येतात. कायम तिथे लक्झरी बसेस बघायला मिळायच्या संध्याकाळच्या. असो, तर हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. आपल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.